नमस्कार मंडळी. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र राज्य याच्या बाबतीत तर सर्वांना माहिती आहे. आपण ह्याच्या अगोदर जे व्हिडिओ बनवलं होतं ते फॉर्म कसा भरायचा किंवा ती पेटी जी आहे त्याचा अनबॉक्सिंगवरती व्हिडिओ बनवलं होतं. पण मला भरपूर अशा कमेंट येत होत्या की व्हॉट्सअपला पण काही प्रश्न विचारत होते. त्या प्रश्नांची सगळं व्हिडिओमध्ये आपण या माहिती देणार आहे. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहिला प्रश्न आहे, बँक पासबुक पण मागत आहेत सायबरवाले, लागतं का दादा बँक पासबुक? तर पहिलं जे अपडेट होतं त्या अपडेटमध्ये बँक पासबुकची डिटेल भरणं आवश्यक होतं. पण आता नवीन अपडेटनुसार बँक पासबुकची काही गरज नाहीये, बँक पासबुक लागत नाही नवीन अपडेटमध्ये. ग्रामसेवकचा फॉर्म नाही दिला तर चालेल का? तर ठेकेदार, कंत्राटदार किंवा नगरपालिका ग्रामसेवक यांचं 90 दिवस काम केल्यावर सर्टिफिकेट हे 100% अपलोड करावंच लागेल. त्याशिवाय फॉर्म तुमचा अपलोड होणार नाही. त्यामुळे सर्टिफिकेट द्यावंच लागेल. पोच पावती क्रमांक मिळाल्यानंतर किती दिवसात मेसेज येतो? आता ते सर्व्हरवरती अवलंबून आहे. तर कमीत कमी 1 ते 8 ते 10 दिवसामध्ये मेसेज येईल, नाहीतर 2 आठवडे पण लागू शकतात मेसेज येण्यासाठी. कागदपत्रे कोणती जोडायची आहेत ह्या फॉर्मला? तर कागदपत्र कोणतेही कागदपत्र आपल्याला जोडायची नाहीत. फक्त फॉर्म भरताना तुमच्या फॅमिलीचे सर्वांची डिटेल, आधार कार्ड नंबर, नाव वगैरे टाकायचं आहे. त्यानंतर फक्त 90 दिवस सर्टिफिकेट, 90 दिवस काम केलेलं कंत्राटदाराचं, ठेकेदाराचं किंवा ग्रामपंचायत नगरपालिकेचं सर्टिफिकेट त्यामध्ये अपलोड करायचं. कोणतेही कागदपत्रे ऑफलाईन जोडायची नाही. तर माझा बांधकाम कामगार ॲप ओपन होत नाही, पासवर्ड नाव जरी टाकले तरी फेल असे ऑप्शन येत आहे. तर भाऊ, ह्याला सर्व्हर प्रॉब्लेम येत असेल, पण पासवर्ड आणि ID लागत नाही. त्याला फक्त तुमचा आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर OTP टाकून तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता. हा दाखला नसेल तर फॉर्म नाही भरू शकत का? तर हो, 90 दिवस काम केलेलं सर्टिफिकेट आवश्यक आहे. तो नसेल तर फॉर्म रिजेक्ट केला जाईल तुमचा. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही भरावे लागत का? तर ऑनलाईन पहिल्यांदा ऑनलाईन सर्व डिटेल भरायची. त्यानंतर ऑफलाईन जे आहे सर्टिफिकेट आहे 90 दिवस काम केलेलं आणि तुमचं स्वयं घोषणापत्रिका असते ते ऑफलाईन माहिती भरून ते ऑनलाईन त्या साईटवरती अपलोड करायचे. माझा फॉर्म रिजेक्ट झाला आहे, काय करावं लागेल? तर सगळ्यात पहिल्यांदा बांधकाम कामगार साईटवरती जावा. तिथं तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर टाकून OTP टाकून सबमिट करा आणि तुमचा जो फोटो आहे त्या फोटोच्या खाली डिटेल येते फॉर्म कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झाला आहे. तर ते कारण जर असेल तर ते फॉर्म परत तुम्ही भरू शकता. या दाखल्याचं झेरॉक्स कोटून घ्यायचं. तर हे बांधकाम कामगारच्या साईटवरती अवेलेबल आहे, सगळं फॉर्म आहेत, तिथून पण डाउनलोड करून PDF घेऊ शकता तुम्ही. सर, मला फॉर्म कसा भरायचा आहे? तर आता हे पण आहे, बांधकाम कामगारच्या साईटवर जाऊन भरू शकता फॉर्म. डॉक्युमेंट लागतात का? हो, तुम्हाला जर तुमच्या फॅमिलीला सगळ्यांना लाभ घ्यायचा असेल त्याचा, तर तुमच्या फॅमिली मेंबरची सर्वांची नावं ऍड करावं लागतील, त्या सर्वांचे आधार कार्ड ऍड करावं लागतील, तेव्हा त्या सगळ्यांना त्याचा लाभ मिळेल. कागदपत्रे काय लागतायत सांगा? तर कागदपत्रासाठी तुम्हाला आधार कार्ड लागेल, तुमचा स्वतःचा एक वैयक्तिक फोटो, तुमच्या फॅमिली मेंबरचे आधार कार्ड, त्यांची पूर्ण नावं आणि 90 दिवस काम केलेलं ठेकेदाराचं, कंत्राटदाराचं, इंजिनियरचं अथवा नगरपालिकेचं किंवा ग्रामपंचायतीचं 90 दिवस काम केलेलं सर्टिफिकेट एक लागेल तुम्हाला. हा फॉर्म मोबाईलवरती भरता येतो का? हा, मोबाईलवरून सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता. फॉर्म भरायचा आणि कंत्राटदाराचा सही शिक्का असलेला कागद अपलोड करायचा का? हो. तर याचं उत्तर आहे हो. ऑनलाईन फॉर्म भरायचा, त्यानंतर कंत्राटदाराचं जे 90 दिवस काम केलेलं सर्टिफिकेट आहे ते ऑनलाईन त्या साईटवरती अपलोड करायचं आहे. क्या बैंक अकाउंट की जरूरत नाही है? तर बँक आत्ताच्या अपडेटनुसार बँक अकाउंटची जरूरत नाही, तिथं आपल्याला बँक अकाउंट टाकायची गरज नाहीये. तर चला, अजून कोणाला काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, त्याची पूर्णपणे हेल्प केली जाईल आपल्याकडून. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण वेळोवेळी माहिती मिळत जाईल तुम्हाला नवीन नवीन योजनांची वगैरे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. चला, धन्यवाद.